पुढच्या बातमीकडे वळणार आहोत। पंढरपूरमध्ये आमदार प्रशांत परिचारक यांनी केलेल्या भारतीय जवानांबाबतच्या बेताल वक्तव्यावरती अजित पवारांनी सडकून टीका केली आहे। भाजपचे हे सडक्या मनोवृत्तीचं लक्षण अशा शब्दांमध्ये अजित पवार यांनी टीका भाजपवर केली आहे। भाजपच्या पापाचा घडा भरला असून याची शिक्षा आता भोगायला लागणार असल्याचंही त्यांनी म्हटलं। दरम्यान परिचारक यांच्या बेताल वक्तव्यामुळे पंढरपुरात माजी सैनिक संघटनेच्या वतीने देखील निदर्शनं करण्यात आली। आमदार प्रशांत परिचारक यांनी 24 फेब्रुवारीपर्यंत राजीनामा न दिल्यास परिचारक यांच्या घरासमोर धरणं आंदोलन करू असा इशारा माजी सैनिकांच्या संघटनेच्या वतीने देण्यात आला। अक्षरशः भारतीय सैनिकांच्या कुटुंबाबद्दल काढलेलं त्यांचं जे वक्तव्य आहे हे भाजपच्या सडक्या मनोवृत्तीचं लक्षण आहे। सडकी मनोवृत्ती असल्यावर कसं असतं त्याचं ते लक्षण आहे। त्याला जनाची नाही मनाची पण काही वाटण आणि भाजपचा खऱ्या अर्थाने आता पापाचा घडा त्या ठिकाणी भरलेला आहे। राज्याची जनता आता अधिक काही सहन करण्याचा विचार करणार नाहीये। भाजपला त्यांच्या या गुन्ह्यांची शिक्षा ही भोगावीच लागणार आहे।